रोज रोज पालेभाज्या किंवा कडधान्य खाऊन इतका कंटाळा येतो ना, तर कधीतरी अशी कढी बनवायची, ती खूप मस्त लागते। तुम्ही ही भातासोबत किंवा खिचडीसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। खूप मस्त लागते, नक्की करून बघा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा टीस्पून जिरं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। हे पाणी न टाकता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर 1 वाटी दही घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे। पुन्हा हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। कढीसाठी लागणारं बॅटर आपलं तयार आहे। तर आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, 2 लाल सुक्या मिरच्या आणि आपण जे ठेचा बनवून घेतला होता ते ठेचा टाकायचा आहे आणि छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित 15 ते 20 सेकंदासाठी छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपण जे बॅटर बनवलं होतं ना दह्याचं, ते बॅटरसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असे खळखळून एक उकळी येऊ द्यायची आहे। तर गरमागरम ही कढी सर्व करायची, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता। नक्की ट्राय करा।